वसईत पैशांच्या वादातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. थकीत 77,000 रुपये मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला कंपनी मालकाने बेदम मारहाण करत त्याच्या हाताच्या तर्जनीचा चावा घेऊन बोटाचा तुकडा तोडल्याचा गंभीर आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता तरुणाच्या वडिलांवरही लोखंडी रॉडने चिवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे वसई परिसरात खळबळ उडाली असून वाल्यू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्याच्या बाहेर आहेत. ही थरारक घटना 31 जुलै रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारासची आहे. वसईतील वाल्यू परिसरातील नाईकपाडा येथील विमल इंडस्ट्रीमधील महेश इलेक्ट्रोप्लेटर्स कंपनीत ही घटना घडली. शिवाकांत तिवारी या 28 वर्षीय तरुणाने कंपनीला केमिकलचा पुरवठा केला होता. त्याचे सुमारे 77,000 रुपये थकीत असल्याने तो पैसे मागण्यासाठी कंपनीचे मालक महेश चौरसिया यांच्याकडे गेला होता. पैशांच्या मागणीवरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद काही क्षणात हिंसक बनला. आरोपानुसार महेश चौरसिया यांनी शिवाकांत तिवारी यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीला चावा घेत बोटाचा तुकडाच तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाकांत यांचे वडील राम त्रिपाल तिवारी घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांच्यावरही आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात वडील आणि मुलगा दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही प्रत्येकी 6 टाके पडले आहेत. सध्या दोघांवर वसईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वाल्यू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एवढी गंभीर घटना घडूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. तर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विमल इंडस्ट्रीज आहे वाली नाकाला. तिकडे मी माझी केमिकल सप्लायची पेमेंट मागायला गेलो होतो. ती जानेवारीपासून पेंडिंग आहे. महेश चौरसिया म्हणून आहे तिकडे, महेश इलेक्ट्रोप्लेटर्सचे मालक. मी त्यांच्याकडे गेलो की माझी पेमेंट पेंडिंग आहे सर, आपण माझी पेमेंट कधी करतील. त्या माणसाने मला बोललं की ज्यावेळी माझ्याकडे पैसे येणार त्यावेळी देणार. बोललो सर 6 महिन्यावरती झाले. एवढा विचारलो, त्या माणसाने माझ्यावर शिवीगाळ केली आणि माझ्यावर हल्ला केला. ते माझा सेल्फ डिफेंडर त्या माणसाला ढकलायला गेलो. त्यांनी माझी ही बोट पूर्ण चावून घेतली आहे. इकडून माझे नख गेले आणि माझे अर्धा मांस गेलं आहे. मी माझ्या वडिलांना बोलवलं. वडील आले तर वडिलांनी पण त्याला विचारलं की असं नको करा, आपण धंद्यामध्ये भांडण नाही करतो, आपण धंदेवाली माणसं आहे. मग त्यांनी वडिलांना बरोबर पण शिवीगाळ केली. मी वडिलांना घेऊन बाहेर येत होतो. मग त्यांनी पाठवून हल्ला केला. आमच्या दोघांवर इथे डोक्यावर मारलं आहे. आम्हाला आयर्न रॉडने मारलं आहे. आम्हाला 6 टाके आले. त्याला बोललो की आम्ही कंप्लेंट करू. तर बोलतो तुला जे करायचं आहे ते कर, पैसे पण तुला देणार नाही आणि तू माझं काहीच करू शकत नाही. मी पोलिसांना विकत घेईन, माझ्याकडे खूप पैसे आहे.